तुम्ही आता थोडंसं शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहात म्हणून वाधवनला चिटकून जो एक नवीन प्लॅन बनतोय, 7-8 नवीन युनिव्हर्सिटीज येत आहेत, त्या परदेशातनं असणार आहेत आणि ते खाजगी विद्यापीठाचं विधेयक आहे. तर ह्या दृष्टीनं तुम्ही कधी बघितलं की महाराष्ट्र अलीकडच्या काळामध्ये ज्या वेगळ्या मुवमेंट्स घेऊन चाललंय आणि एका कोर इन्फ्रास्ट्रक्चरच्या भोवती आजूबाजूला काहीतरी गुंफण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं काही बघितलं तुम्ही? नाही, दोन गोष्टी याच्या आहेत की एक प्लेस फायनल करणं हे गरजेचंच आहे. नवी मुंबई त्या पद्धतीनं त्या काळामध्ये डेव्हलप झाली, परंतु त्या डेव्हलपमेंटला पूरक अशा गोष्टी तिथं होणं गरजेचं आहे. आज फक्त बंदर झालं म्हणून तिथं फॉरेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येतील असं नाही. त्याला जे फीडिंग पाहिजे ती कुठून येणार आहे, स्टुडंट्स कुठून येणार आहेत, स्टाफ हा तिथं राहायची व्यवस्था तुम्ही करू शकणार आहे का? आणि म्हणून मला वाटतं लॉंग टर्म त्याला वेळ लागणार या सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायला. नवी मुंबईची संकल्पना मांडली त्यावेळी देखील तसंच होतं, वेळ लागला. त्यामुळे कदाचित 10-15 वर्ष त्याला लागतील की तिथली सगळी डेव्हलपमेंट व्हायला आणि पॉप्युलेशन त्या बाजूला तेवढी निर्माण व्हायला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर, बंदराचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं तर मोबिलिटी महत्त्वाची राहणार आहे, कारण स्टुडंट्स मोबिलिटी हा नवा मोठा विषय त्या बाजूला त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून फॉरेन युनिव्हर्सिटीचा केंद्रानं कायदा केला, त्यालाही वेळ लागला. कायदा झाल्यानंतर सुद्धा त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स ठरवण्यामध्ये वेळ लागला. आता सुदैवानं काही युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे 4-5 युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये MOU झालेला आहे. ताबडतोब त्यांना प्रोत्साहित करून त्यांनी कोर्सेस सुरू करणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर करणं हे व्हायला पाहिजे. नाही तर MOU करून ते म्हणणार अजून इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तिथं, आम्हाला स्टुडंट फीडिंग कुठून होणार आहे, ही जे जोपर्यंत गॅरंटी येत नाही तोपर्यंत तेही पुढे जाणार नाही.